2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। वरोरा इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये जावं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळावी अशी भावना व्यक्त केली। यावरती बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंना विचारलं असता त्यांनी शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली आहे। देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत या महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहतील, कारण जोपर्यंत विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर राहत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळं आता देवेंद्रजींनाच आपल्याला पुढे करायचं आहे। इकडे मोदीजी, दुसरीकडे देवेंद्रजी, हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्र मदत करू शकतं। 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील आता आज चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनलेले आहेत। तुमची प्रतिक्रिया काय? शुभेच्छा सर। तुमची प्रतिक्रिया काय? शुभेच्छा सर। तुमची प्रतिक्रिया काय? शुभेच्छा सर। बावनकुळे म्हणतायत की 2034 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहतील। 2080 पर्यंत झाले तर आमची काय अडचण नाही, काय अडचण नाही। आमच्या शुभेच्छा आहेत। बावनकुळेंना देखील आहेत, देवेंद्र देखील आहेत, एकनाथ शिंदेना देखील आहेत। आम्ही सगळे एक आहोत। कुणी आग लावायचा प्रयत्न केला तर आमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत। तर आपण पाहिलंय 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। आणि बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबी।